लाडक्या बहिणींना अर्थसंकल्पीय अधिवेशनात 2100 रुपये देऊ अशी विधानं सत्ताधारी नेते करत होते। मात्र अर्थसंकल्प जाहीर झाला आणि लाडक्या बहिणींना 2100च्या आशाच मावळल्या। इतकंच नाही तर लाडकींसाठी निधी देखील अपुरा देण्यात आलाय। त्यामुळे आता 53 लाख लाडक्या बहिणींना कात्री लागू शकते। लाडक्या का पात्र होणार आहेत पाहूयात याच संदर्भातला हा एक रिपोर्ट। 53 लाख लाडक्या ठरणार अपात्र। लाडकीसाठी अवघे 36,000 कोटी। लाडकीसाठी निधी तोकडा। अर्थसंकल्पात तरी 1500चे 2100 होतील अशी आशा लावून बसलेल्या लाडक्यांच्या पदरी अखेर निराशाच पडली। 1500चे 2100 तर झाले नाही, पण लाडकीसाठी अर्थसंकल्पात केवळ 36,000 कोटींचीच तरतूद करण्यात आली आहे। 36,000 कोटी हा आकडा जरी मोठा असला तरी तो लाडकींसाठी कसा अपुरा आहे जाणून घेऊयात। लाडकीला वर्षाला 18,000 रुपये दिले जातात। अर्थसंकल्पात लाडकीसाठी 36,000 कोटींची तरतूद। हे पैसे केवळ 2 कोटी महिलांमध्ये वितरित होऊ शकतात। दरम्यान लाभार्थ्यांची संख्या 2,53 लाख इतकी आहे। त्यामुळे 53 लाख लाडकींना कात्री लावणार। दरम्यान विरोधकांनी सरकारला या मुद्द्यावरनं चांगलंच घेरलंय। 53 लाख महिला ह्या त्याच्या लाभार्थी त्यावेळेला तुम्ही जाहीर केल्यात। आता तुम्ही ती स्क्रुटिनी करताय आणि स्क्रुटिनी करून त्यातल्या पहिल्या 2.5 लाखाची बातमी आली, आता 7.5 लाखाची बातमी आली। हळूहळू 10 लाख महिलांना तुम्ही कमी करणार आहात। आता करणार आहात मला वाटतं आता 50 लाख महिलांना यातून कमी करणार आहात। निवडणुकीकरता बहिणींना कशाला फसवलं? आधी गिडं जावं तिकडे दादा तुमचे फोटो, मला लाडका भाऊ म्हणा, मला लाडका भाऊ म्हणा, मला लाडका भाऊ म्हणा आणि मग त्याच्या पुढे आदितीताईचे फोटो ते जाऊ दे 3 भाऊ मला लाडकी बहीण म्हणा, कारण माझं खातं आहे। नाही ते ठीक आहे, जी गुलाबी जॅकेटवर टीका काही लोकांनी केली ते मलाही आवडली नाही। खरं सांगायला गेलं तर त्यांनी शिवलं त्यांच्या पद्धतीने, बिघडलं काय? काहीच बिघडलं नाही, त्यांचं काम झालं, आता त्यांनी काढून टाकलं। निवडणुकांआधी जेव्हा लाडकी बहीण योजना जाहीर झाली तेव्हा या योजनेसाठी 45,000 कोटींची तरतूद करण्यात आली। तेव्हापासून केवळ 9 महिन्यांमध्येच लाडकींना 32,332 कोटींचं वितरण झालं आणि आता वर्षभरासाठी लाडकींना 36,000 कोटी कसे पुरणार असा मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालाय। त्यामुळे आकड्यांचं गणित मांडलं तर 2,53 लाखांपैकी 53 लाख लाडक्या बहिणींना वगळलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते। त्यामुळे आगामी काळात सरकार पुरवणी मागणीतून निधीची तरतूद करणार की 53 लाख लाडक्या बहिणींना कात्री लावणार याकडे लक्ष लागलंय। भरत मोहोळकरसह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज। जसा लाडक्या बहिणींना धक्का बसलाय तसाच महायुती सरकारनं एका लाडक्या भावालाही धक्का दिलाय। महायुती सरकार बहुमतानं सत्तेत आलं खरं, पण तिन्ही पक्षात एकमेकांवर कुरघोडी सुरूच असल्याचं दिसतंय। विशेषतः राष्ट्रवादी आणि शिवसेनेतली जी दरी आहे ती कायम असल्याचं दिसतंय। बजेटमध्ये देखील शिंदे सेनेच्या वाट्याला कमी निधी आला असून अजित पवारांची दादागिरी जी आहे ती ठळकपणे दिसून आली। कशी पाहूयात या रिपोर्टमध्ये। बजेटमध्ये शिंदे सेनेला ठेंगा। शिंदेंच्या नगरविकासच्या 10,000 कोटींच्या निधीला कात्री। सर्वाधिक निधी राष्ट्रवादीला। महायुतीत सारं काही आलबेल चाललंय असं दिसत नाहीये। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निवडणुकीच्या पूर्वीही तूतूमैमय झाली होती। सेनेच्या माजी मंत्र्यांनी तर थेट अजित पवारांना लक्ष केलं होतं। तोच राग अजित पवारांच्या मनात आहे की काय अशी शंका येतेय, कारण अर्थमंत्री अजित पवारांनी बजेटमध्ये शिंदे सेनेसाठी हात आखडतास घेतलाय। इतकंच नाही तर नगरविकास खात्याच्या निधीलाच तब्बल 10,000 कोटींची कात्री लावली आहे। शिंदे गट निधी वाटपात 3ऱ्या स्थानी आहे। भाजप राष्ट्रवादीच्या तुलनेत शिवसेनेच्या मंत्र्यांच्या विभागांना कमी निधी देण्यात आलाय। बजेटमध्ये भाजपच्या मंत्र्यांना 1 लाख कोटींचा निधी देण्यात आलाय। शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांना 87,000 कोटी देण्यात आले। अर्थ खातं असलेल्या राष्ट्रवादीला भाजप शिंदे सेनेपेक्षा अधिक निधी मिळालाय। एकनाथ शिंदेंकडील नगरविकासचा 10,000 कोटींचा निधी कापण्यात आलाय। गृह खातं टॉपवर आहे। फडणवीसांकडील गृह विभागाला सर्वाधिक म्हणजे 44,506 कोटींचा निधी मिळालाय।
बजेटमध्ये शिवसेनेला ठेंगा दाखवल्यामुळे विरोधकांनी शिंदेंना टोला लगावण्याची संधी सोडलेली नाही. 1 नंबरचा पक्ष आहे भारतीय जनता पक्ष, 2 नंबरचा शिंदे साहेबांचा, 3 नंबरचा दादांचा, पण सर्वाधिक निधी कोणाला? तर दादांच्या पक्षाला. लाडकी बहीण आणली, 1500 रुपये दिलेत आणि सरकार आणण्यामध्ये सिंहाचा वाटा कोणाचा? शिंदे साहेबांचा. पण पायावर धोंडा मारून घेतला ना. शिंदे गटाला सगळ्यात कमी निधी दिला गेलेला आहे, 3 नंबरचा निधी दिला गेला आहे. भाजपला 1 लाख कोटी आणि शिवसेनेला शिंदेला 87,000. ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. योजनांबरोबर शिंदेंचंही महत्व संपलं अशा शब्दात विरोधक सेनेवर तोंडसूक घेत आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी निर्णय घेतलेले काही प्रकल्प फडणवीसांनी रद्द केलेत. त्यामुळे शिंदेंचे पंख कापण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. बजेटमध्येही शिंदे 3ऱ्या क्रमांकावर गेल्यानं शिंदेंची नाराजी आणखी वाढणार हे निश्चित. महायुतीतलं हे कोल्ड वॉर कोणत्या दिशेनं जाणार हे पाहणं आता महत्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर साम टीव्हीच्या या बातमीवर अखेर शिक्कामोर्तब झालेला आहे. शिंदे सरकारच्या आनंदाचा शिधा, शिवभोजन आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीची तीर्थाटन योजना कागदावरच राहण्याची आता शक्यता आहे. कारण अर्थसंकल्पात निधीची तरतूदच केलेली नाही. हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मोठा धक्का मानला जातोय. साम टीव्हीनं या संदर्भात आधीच वृत्त दिलं होतं. आता त्यावर शिक्कामोर्तब होताना दिसत आहे. विरोधकांनी देखील यावरून सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. आपण बघतोय योजना आणि शिंदेंचं महत्व संपलं अशी टीका मग मात्र विरोधकांनी केलेली आहे. शिंदेंना हा धक्का बसलेला आहे. योजनांना त्यांच्या निधीच नाही अशी सध्याच्या बजेटमधली स्थिती आहे. तर एकंदरीतच या सगळ्या राजकीय परिस्थितीवर बजेटमध्ये एकनाथ शिंदेंच्या खात्यांना निधी नसल्यानं विरोधकांनी मात्र जोरदार टोलेबाजी केली. तुकोबासह एकनाथाला दूर केल्याची कुपरखळी जयंत पाटलांनी मारली. तर शिंदेंचं ऐकायचं नसल्याचं दादांनी ठरवल्याचा टोला जितेंद्र आव्हाडांनी लगावलाय. भाषणामध्ये दादांनी तुकाराम महाराजांचे अभंग उद्धृत केलेले होते, पण यावेळी मात्र तुकोबांना थोडस दादांनी दूर केलेलं आहे मुनगंटीवार साहेब. आणि प्रश्न असा आहे की का दादा इतके तुकोबांच्या पासून दूर केले? पण ठीक आहे, ते काय हरकत नाही. पण तुकोबाच्या बरोबर आता एकनाथालाही दूर सारायचा प्लॅन तयार केलेला आहे. तिला भगिनींच्या 2100 बद्दल नाही. अरे कमीत कमी मी तुला देऊ शकत नाही ताई, पण तुला शब्द देतो पुढच्या वेळेस नक्की देईन, एवढी तर म्हणण्याची दानत ठेवावी. तर रागाने त्या पत्रकारांवर ओरडायचं आहे, मला काय विचारतो? अरे अरे तुमची लोक बोलली होती ना, आम्ही थोडी बोललो होतो. तटकरे साहेब बोलले होते, आता शिंदे साहेब बोलले होते, त्याला काय अर्थ राहिला नाही. बिचारे शिंदे साहेबांचं काहीच ऐकायचं ठरवलंय त्यांनी. राजकीय टोलेबाजीला यामुळे उत आलेला आहे. वळूया पुढील महत्वाच्या बातमीकडे. बातमी बीडमधून. आपल्या या बीडमध्ये राजकीय गुंडागर्दीला ऊत आलेला आहे. कार्यकर्त्यांच्या गुंडागर्दीमुळे या नेत्यांच्या देखील अक्षरशः नाकीनव आलाय. धनंजय मुंडे, सुरेश धस, संदीप क्षीरसागर यांच्यानंतर आता आणखीन एका नेत्याच्या अडचणीत वाढ झाली, ते म्हणजे सोळंके. त्याला नेमकं कारण काय ठरलंय आणि बीडमध्ये खाकीचा कसा अक्षरशः खुळखुळा झालाय त्यावरचा हा एक स्पेशल रिपोर्ट पाहूया. बीडमध्ये राजकीय गुंडगिरीला ऊत. आका झाले उदंड, कार्यकर्ते झाले गुंड. मुंडे, धस आणि क्षीरसागरांनंतर सोळंके अडचणीत. ही दृश्य आहेत महाराष्ट्राचा बिहार मानल्या जाणाऱ्या बीडमध्ये. धनंजय मुंडे, सुरेश धस, संदीप क्षीरसागर यांच्यानंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकेंचा कार्यकर्ता सुशील सोळंकेंचा कारनामा समोर आला. सुशील सोळंकेनं मल्टी सर्व्हिसेस चालकाला मारहाण केली. एवढंच नाही तर सुशील सोळंकेनं थेट तहसीलदार आणि पोलिसांनाही शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ व्हायरल होतो. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आमदार प्रकाश सोळंकेंनी त्यावर स्पष्टीकरणही दिलं. मी माझ्या माजलगाव मतदारसंघातून
स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना जवळजवळ 50,32,000ची मदत लोकांच्याकडे जाऊन गोळा केली आणि ती त्यांना नेऊन दिली. आता जेव्हापासून या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे साहेबांना राजीनामा द्यावा लागला तेव्हापासून बीड जिल्ह्यातल्या आमच्या सर्व ज्यांनी विरोध केला त्यांची कुठली ना कुठली प्रकरणं शोधून त्याच्यामध्ये आम्ही गुंडगिरी करतोय असं दाखवण्याचा प्रयत्न होतोय. सरपंच संतोष देशमुखांच्या निर्गुण हत्येनंतर बीडमधील गुन्हेगारीचा मुद्दा चव्हाट्यावर आला. त्यानंतर मंत्री धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला. तर मुंडेंच्या राजीनाम्यानंतर दसांचा कार्यकर्ता खोक्या भोसलेच्या दहशतीचे आणि अमानुष मारहाणीचे व्हिडिओही समोर आले. हे सगळं एवढ्यावरच थांबलेलं नाही, तर मुंडेंचे विरोधक असलेल्या पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या पीएनं शोरूम मॅनेजरला मारहाण केल्याचंही समोर आलं. सर्वसामान्यांवर दहशत निर्माण करण्यासाठी अमानुष मारहाण करणं, पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना धमक्या देणं, शिवीगाळ करण्याचे प्रकार बीडमध्ये सर्रास सुरू आहे. मात्र राजकीय नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये एवढा माज येतो कुठून? अशा मुजोर कार्यकर्त्यांची फौज पोषणारे आका कोण आहेत? पोलीस नेत्यांच्या मुजोर बगलबच्च्यांना पोलिसी खाक्या का दाखवत नाहीत? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले. त्यामुळे बीडमधील राजकीय गुंडगर्दी कधी उकडून फेकली जाणार आणि मुजोर कार्यकर्त्यांच्या मुसक्या कधी आवळल्या जाणार याकडेही लक्ष लागलंय. योगेश काशीदसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर यांना बीडचे नेते म्हणावे की गुंड असा प्रश्न आहे. आणि आपल्या इथं राजकारणी, नेते मंडळी नियम कायदेशीररित्या कशा पद्धतीनं धाब्यावर बसवतात याचं एक ना एक अनेक ताजी उदाहरणं समोर येतातच आहे. निवडणुकीमध्ये मी 10 ते 12 कोटी खर्च केल्याचा मोठा दावा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी केलेला आहे. निवडणुकीत खर्चाची मर्यादा 40 लाख रुपये असते. मात्र सोळंके म्हणतायत की त्यांनी 10 ते 12 कोटी खर्च केले. असं असलं तरी सोळंके यांनी प्रतिज्ञापत्रात 23.31 लाख इतकाच खर्च दाखवला होता. त्यामुळे सोळंकेंनी आयोगाला खोटी माहिती दिली आहे का? निवडणूक आयोग आता झोपा काढताय का? आता तरी निवडणूक आयोग सोळंकेंवर कारवाई करणार का? आणि अजित पवारांना हे सगळं मान्य आहे का? असा सवाल उपस्थित झालाय. निवडणूक आली की किती उमेदवार निवडणुकीत उभा राहतात, आता ह्याला काही मोजमाप झालं नाही. कोणी येतं आणि उभं राहतं, कुणी येतं पैशाच्या मस्तीवरती निवडणुकीत उभा राहतं, अशी परिस्थिती झाली दुर्दैवाने. मागच्या निवडणुकीत एका उमेदवाराने 45 कोटी रुपये खर्च केले असं ऐकिवात आहे. म्हणजे लोक बोलतात ते मी सांगतोय, मला काय माहित नाही किती पैसे केले. एकाने 35 कोटी केले असं ऐकिवात आहे. मी आपला 10-12 कोटी पर्यंत मर्यादित राहिलो पण निवडून आलो. म्हणजे तर या खऱ्या वक्तव्यानंतर प्रकाश सोळंके यांची आमदारकी जी आहे ती देखील धोक्यात आली. कारण या वक्तव्यामुळे सोळंकेंची आमदारकी 3 वर्ष रद्द होऊ शकते असा दावा सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांनी केला. तर सोळंकेंवर फौजदारी गुन्हा नोंदवा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केली आहे. तर चुकून कोटी बोललो, लाख बोलायचं होतं अशी सारवासारव प्रकाश सोळंकेंनी केली आहे. त्यांच्यावर इलेक्शन पिटिशन फाईल करता येतं आणि त्यांची 3 वर्ष म्हणून आमदारकी सुद्धा रद्द होते आणि हे सरळ करता येते आणि ते झालं पाहिजे. असंच म्हणजे त्यांच्या विरुद्ध जे होते त्याने ते दाखल करावं अशी त्यांना विनंती आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी, गृहमंत्री या नात्याने कारवाई केली पाहिजे. आता उद्या काय म्हणतील की टी व्हीवाल्यांनी खोटं केलेलं आहे, टी व्हीवाल्यांनी माझा गैरअर्थ लावला, पण त्यांचं वाक्य मात्र स्पष्ट दिसतंय, मी मात्र 10-12 कोटी रुपये खर्च करून निवडून आलो. आता उद्या सगळ्यांना म्हणजे एवढं सगळं स्वच्छ बोलायचं आहे आणि नंतर नाकारायचं, ही प्रथा जुनी झाली. मुख्यमंत्र्यांना जर आपल्या महाराष्ट्रामध्ये कायदा आणि कायद्याचं राज्य आहे असं दाखवून द्यायचं असेल तर त्यांनी अशा प्रवृत्तीवर प्रकाश सोळंके यांसारख्या कारवाई केली पाहिजे आणि ती कडक कारवाई केली पाहिजे, फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे. ते भाषणात बोललेलं होतं ते काय सत्य असतं का? भाषणात बोललेलं म्हणजे विरोधकांचं कसा एक विनोदातून ते घटना घडली, लाईट मोमेंटमध्ये, किंवा विरोधकांनी एवढे खर्च केले, मी खूप कमी खर्च केला पण निवडून आलो, एवढंच त्याच्या मागची भावना आहे. मी भाषण झाल्याबरोबर सांगितलं की हे
कोटी हे चुकून आलं, ते लाखात आहे खर्च, असं मी जाहीर केलं तिथं. जर त्यांना 12-13 लाख बोलायचं होतं तर त्यांनी 12-13 कोटी कसं म्हटलं, आणि जर कधी 12-13 लाख म्हणायचं होतं तर मात्र त्यांनी निवडणूक आयोगाला 23 लाख रुपये खर्च केला हे का सांगितलं, याचं देखील उत्तर सोळंकींनी देणं गरजेचं आहे. वळूया पुढील बातमीकडे. सरपंच देशमुख हत्या प्रकरणात आता आकाचा आका अडचणीत येण्याची शक्यता आहे. होय, त्याला कारण ठरलंय अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेला जबाब. अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या जबाबामध्ये नेमकं काय म्हटलंय आणि खंडणी प्रकरणात या मुंडेंचं टेन्शन का दुपटीनं वाढलं, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. खंडणीचा सिक्सर, मुंडे फिक्सर. राजीनाम्यानंतरही मुंडेंचा पाय खोला. खंडणीची मागणी मुंडेंच्या कार्यालयात. सरपंच देशमुखांच्या हत्येसाठी कारणीभूत ठरलेल्या खंडणी प्रकरणाचे धागेदोरे आता मुंडेंपर्यंत पोहोचत असल्याचं चित्र आहे. वाल्मिक कराडनं अवादा कंपनीकडे एकदा दोनदा नाही तर तब्बल 6 वेळा खंडणी मागितल्याचं अवादा कंपनीचे अधिकारी सुनील शिंदेंच्या तपासातून समोर आले. आरोपपत्रात खंडणीसाठीची बैठक धनंजय मुंडेंच्या जगमित्र कार्यालयात झाल्याचा उल्लेखही या आरोपपत्रात आहे. पहिली धमकी 28/8/2024. परळीत येऊन भेटा नाहीतर काम बंद करा, कराडची फोनवरून धमकी. दुसरी धमकी 11/9/2024. बीड मधल्या तुमच्या सगळ्या कामाची माहिती मला आहे, तुमच्या वरिष्ठांना माझ्याकडे घेऊन या. तिसरी धमकी 8/10/2024. प्लांट सुरू ठेवण्यासाठी 2 कोटी द्या. परळीत कराड, विष्णू चाटे आणि अधिकाऱ्याची मुंडेंच्या जगमित्र कार्यालयात भेट. चौथी धमकी 26/11/2024. कराडनं सांगितलेले 2 कोटी द्या, अन्यथा जिल्ह्यात काम करू देणार नाही, सुदर्शन घुलेची धमकी. पाचवी धमकी 29/11/2024. काम चालू कराल तर याद राखा, कराडची पुन्हा धमकी. दुपारी 1 वाजता मस्साजोगमधील कंपनी ऑफिसमध्ये सुदर्शन घुले आला. वाल्मिक अण्णांची मागणी पूर्ण करा आणि त्यांची भेट घ्या असं त्यानं सांगितलं. 6वी धमकी 6/12/2024. खंडणीची मागणी करत सुदर्शन घुलेची कंपनीत येऊन सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ करून मारहाण. कंपनी बंद करू नका असं म्हणत सरपंच संतोष देशमुखांनी हस्तक्षेप केला. सरपंच संतोष देशमुखांना जीवे मारण्याची कराड गँगची धमकी. दुसरीकडे आरोपपत्रात कराडनं धनंजय मुंडेंच्या जगमित्र कार्यालयात आणि सातपुडा बंगल्यावरून खंडणी मागितल्याचं समोर आल्यानं खंडणी प्रकरणात मुंडेंचा स्पष्ट सहभाग असल्याचा आरोप अंजली दमानी यांनी केलाय. अवादा कंपनीकडनं जी खंडणी मागण्यात आली होती ती अगदी मे पासून मागण्यात आली होती आणि 28 मेला त्यांचं अपहरण देखील करण्यात आलं आणि सारखी मागितली जात होती. त्याच्यापैकी एकदा जगमित्र शुगर मिल्स मध्ये केली होती, एकदा सातपुडा बंगल्यात देखील बोलवून. कारण सातपुडा बंगल्यात बोलवण्याच्या मागचा हेतू हाच होता की मंत्र्यांच्या इथे आम्ही तुला बोलवतोय आणि तुला ते पैसे देण्याची गरज आहे. म्हणजे याच्या मागे धनंजय मुंडे होते की नाही आता स्पष्ट झाले. आतापर्यंत सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा स्पष्ट सहभाग समोर येत नव्हता. मात्र आता धनंजय मुंडेंचा शासकीय बंगला आणि जगमित्र कार्यालयातून खंडणी मागितल्यानं आता मुंडेंची चौकशी होणार का, याचबरोबर धनंजय मुंडेंना सहआरोपी केलं जाणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. योगेश काशीदसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, बीड. वळूया पुढील बातमीकडे. बातमी वाल्मिक कराडशी संबंधित आहे, कारण पोलीस कोठडीत असलेल्या कराडला बीड शहर पोलीस ठाण्याच्या CCTVची मागणी जी आहे ती धनंजय देशमुखांनी केली आहे. बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये बालाजी तांदळेप्रमाणेच इतर कुणी आलं का अशी शंका देशमुख कुटुंबाला असल्यामुळे या CCTVची मागणी करण्यात आली आणि ज्या कालावधीत वाल्मिक कराड बीड शहर पोलीस ठाण्यात होता त्या कालावधीतील CCTVची मागणी स्वतः धनंजय देशमुख करतायत. माहितीच्या अधिकारात धनंजय देशमुखांनी ही मागणी केलेली आहे, त्यामुळे आता त्यांना या CCTVचं फुटेज जे आहे ते मिळतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ज्यावेळेस आरोपी इथं आणले गेले, इथल्या जेलला जिथे त्यांना ठेवलं गेलं, त्या कालावधीमध्ये इथं काय प्रकार घडले, जसं की बालाजी तांदळे जसा येत होता तसं अजून कोणी आलंय का, तिथं काही सुविधा पुरवल्यात का, किंवा तिथं आरोपीची वागणूक आरोपीला दिली आहे का, नाही दिली, या संदर्भात आम्हाला इत्थंभूत माहिती मिळण्यासाठी आम्ही जे माहितीचा अधिकार आहे CCTV उपलब्ध करण्यासाठीचा तो आम्ही देतो. आम्ही जोपर्यंत ज्या कालावधीमध्ये इथं आरोपी होते त्या कालावधीतले आम्ही CCTV घेणार आहोत. तर सुरेश धस यांनी मुंडेंवर केलेल्या आरोपांना आता धनंजय मुंडेंचे चुलत बंधू
अजय मुंडेंनी उत्तर दिलं. सुरेश धस हे सनसनाटी पसरवण्यासाठी आरोप करतात, मात्र मुंडे कुटुंबात कोणतेही कलह नाहीत असं उत्तर अजय मुंडेंनी दिलंय. धनंजय मुंडे हे कराडच्या आहारी गेले, त्यामुळे मुंडेंची आई 1.5 वर्षांपासून नाथराला राहायला गेल्या असा दावा धसांनी केला होता. त्यावरून आता धनंजय मुंडेंनी उत्तर देत अजय मुंडे यांनी उत्तर देत धसांवर आरोप केलेले आहेत. आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब यांच्या मातोश्री म्हणजेच आमच्या काकू यांच्याबद्दल जे सुरेश धस यांनी सांगितलं की त्या परळीचा घर सोडून गावाकडच्या आमच्या नात्र्याच्या घरी राहायला गेलेल्या आहेत आणि त्यानंतर त्या परळीला आल्या नाहीत, अशा प्रकारचं त्यांनी ह्याच्यातून एक आरोप केला. आणि दुसरा आरोप केला की त्यांचे चुलत भाऊ मी असेल किंवा आमचे दुसरे भाऊ असतील हे धनंजय मुंडे साहेबांवर नाराज आहेत. ह्या सगळ्या गोष्टी बिनबुडाच्या निराधार आहेत. खरं तर कुठल्याही या गोष्टीला आधार नाही. दररोज, होय अगदी दररोज या खोक्या भोसलेचे नवनवे कारनामे समोर येत आहेत. मात्र अजूनही हा खोक्या फरार आहे. त्यामुळे खोक्यानं पोलिसांची भ्रत वेशीला टांगली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. खोक्याला नेमकं कोण वाचवतंय? खोक्या पोलिसांना का बरं सापडत नाहीये? त्यावरचाच आधारित हा एक स्पेशल रिपोर्ट पाहूया. खोक्या मस्त, खाकी त्रस्त. खोक्यानं पोलिसांची इब्रत टांगली वेशीला. खाकीच घाबरते खोक्याला. ना आंधळे ना खोक्या. गँग्स ऑफ बीडमुळे कायदा सुव्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे निघाले. आधी वाल्मिक कराड आणि गँग्सनं केलेली सरपंचाची निर्गुण हत्या आणि आता सुरेश धसांचा कार्यकर्ता खोक्या, जो लोकांना बॅटनं मारतो, पैशांचा माज करत रस्त्यावर पैसे उधळतो, मुलांना खुलेआम धमकावतो, मर्जी होईल तितक्या मुक्या प्राण्यांची शिकार करतो. या खोक्याचे कायदा सुव्यवस्थेला पायदळी तुडवणारे अनेक व्हिडिओ समोर आल्यानं पोलिसच खोक्याला घाबरतात का असा सवाल आहे. मात्र आता तर खोक्यानं पोलिसांची लाजच काढली, कारण 2 गंभीर गुन्हे दाखल असून खोक्या राजरोसपणे मुलाखती देत सुटलाय. मात्र पोलिसांना तो सापडत नाही. त्यामुळे लोकलज्जे खातर तरी या खोक्याचा बंदोबस्त पोलिसांनी करावा एवढीच माफक अपेक्षा. यावरून भाजपच्या आमदारांना सरकारला घरचा आहेर दिलाय. कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माणच होईल ना. जर पत्रकारांना इंटरव्ह्यू द्यायला तो सापडतो आणि पोलिसांना सापडत नसेल तर पत्रकारांचा पी मोठा की पोलिसांचा पी मोठा की पैशाचा पी मोठा, हा विचार तर केला पाहिजे ना. याच पोलिसांनी खोक्याला तर मोकाट सोडलंच आहे, मात्र लाजे खातर त्याची वापरात नसलेली गाडी जप्त करून कारवाईचा बनाव केलाय. हे म्हणजे पोलिसांच्या अकार्यक्षमतेचंच लाजीरवाणं उदाहरण म्हणावं लागेल. कारण कधी स्कॉटलंड यार्डशी तुलना होणारी खाकी आज कधी भ्रष्ट मंत्री तर कधी भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या दावणीला बांधली गेल्याचं चित्र आहे. त्यामुळे सामान्यांना न्याय देणारं आणि सदरक्षणाय असलेलं पोलीस खातं नेमक्या कोणत्या खलांचा नाश करतंय आणि याच खलांच्या रक्षणासाठी कार्यतत्पर आहे हेच कळत नाही. तर एकीकडे पोलिसांची इब्रत जी आहे ती वेशीला टांगली गेली आहे, तर दुसरीकडे मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणानं अख्ख्या महाराष्ट्राला हादरवून टाकल्यानंतर अजूनही मारहाणीच्या आणि खुणाच्या घटना या बीड जिल्ह्यातून थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. आणि यातून बीड जिल्हा आणि मराठवाडाच बदनाम झालाय. त्यामुळे ही परिस्थिती आता बदलवण्यासाठी थेट धडाकेबाज अधिकाऱ्याची एंट्री होण्याची शक्यता आहे. कोण आहे हा अधिकारी ज्याची मागणी थेट अंजली दमानी यांनीही केली आहे? पाहूयात या रिपोर्टमध्ये. मुंडेच मुंडेंना वठणीवर आणणार. अंजली दमानी यांची सरकारकडे मागणी. तुकाराम मुंढे गुंडाराज संपवणार. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं. या प्रकरणात धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय असलेले वाल्मिक कराड मुख्य आरोपी आहेत. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामाही दिलाय. यानंतर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी सरकारकडे मोठी मागणी केली. दमानिया काय मागणी करतायत पाहूया. तुकाराम मुंडेंसारखे एक स्ट्रॉंग ऑफिसर तिथे आले पाहिजेत. याच्यातनं 2 धडे मिळतील की एक तर जातपात ही नसते
आणि एक कुठल्याही जातीत चांगला माणूस पण असतो आणि वाईट माणूस पण असतो. तर मुंडे विरुद्ध मुंडे आता होईल यांनी. पण तुकाराम मुंडेंसारखे जर स्ट्रेट फॉरवर्ड ऑफिसर तिथे आले तर या पूर्ण पट्ट्याचा, अख्ख्या मराठवाड्याचा कायापालट ते करू शकतील. ऐकलं? सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी थेट सनदी अधिकारी तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीची मागणी केली आहे. तुकाराम मुंढे कोण पाहूया. तुकाराम मुंढे धडाडीच्या कामामुळे प्रसिद्ध आहेत. राजकीय नेत्यांसोबत सातत्यानं खटके, कर्मचाऱ्यांना कडक शिस्त लावणारा अधिकारी म्हणूनही त्यांची ओळख आहे. सर्वाधिक बदली होणारा अधिकारी म्हणूनही ओळख. मुंढेंकडे 2020 मध्ये नागपूरच्या आयुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यावेळी मविया सरकार सत्तेवर होतं. मात्र तिथूनही त्यांची उचलबांगडी करण्यात आली. मुंढे मुळातच राजकारण्यांचे नावडते असल्याची चर्चा नेहमीच रंगते. अशातच बीडमध्ये सुरू असलेला गुंडाराज मुंढेंच्या नियुक्तीनं कंट्रोलमध्ये येणार का? दुसरीकडे पालकमंत्री अजित पवार मुंढेंची नियुक्ती होऊ देणार का? त्यासाठी अंजली दमानी यांच्या मागणीनुसार तुकाराम मुंढेंकडे सरकार बीडचा चार्ज देणार का, हेच पाहायचं. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. त्यामुळे मुंडेंचा बिघडलेला गड आता मुंढे सुधरवतात का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. वळूया पुढील राजकीय बातमीकडे. मुस्लिमांचा हलाल विरुद्ध हिंदूंच्या मल्हारचा झटका हा वाद आता उफाळून येतोय. त्यातच बेकायदेशीर हलाल सर्टिफिकेटचं जिहादी कनेक्शन असल्याचा आरोपही करण्यात आला. मात्र हा आरोप कुणी केलाय आणि हलाल सर्टिफिकेट मिळवण्यासाठी मोजलेले पैसे कुठे जातात यावरचा हा एक आणखीन स्पेशल रिपोर्ट पाहूया. झटका मटन साठी मल्हार सर्टिफिकेशन हा एक नवीन संकल्पना आज आम्ही हिंदू समाजासाठी आणतोय. हिंदूंनी मल्हार सर्टिफिकेट असलेल्या दुकानातूनच मटण खरेदी करा असं आवाहन नितेश राणेंनी केलं. आणि पुन्हा एकदा हलाल विरुद्ध झटका हा वाद नव्यानं पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हलाल सर्टिफिकेशन काही मोजक्या खासगी संस्थांकडूनच दिलं जातं. या संस्थांचा पैसा इस्लामी वर्चस्व निर्माण करण्यासाठी, जिहादसाठी आणि अतिरेकी कारवायांसाठी वापरत असल्याचा खळबळजनक आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केलाय. या हलाल सर्टिफिकेशन देणाऱ्या संघटना आहेत त्या NGO मुस्लिम संघटना आहेत. त्याच्यामध्ये हलाल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड असेल, हलाल सर्टिफिकेशन सर्व्हिस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड असेल, ग्लोबल इस्लामिक सिरिया सर्व्हिसेस असेल, जमियत उलेमा हिंद असेल किंवा जमियत उलेमा हिंद महाराष्ट्र युनिट असेल. या मुस्लिम NGOजला हलाल सर्टिफिकेट देण्याचा अधिकार कोणी दिला? असं असताना कुठलीही NGO उठते आणि अशा प्रकारे सर्टिफिकेट देते, याच गोष्टीला आमचा आक्षेप आहे. त्यामुळं एक देशाच्या अर्थव्यवस्थेत समांतर अर्थव्यवस्था निर्माण करणारी हलाल सर्टिफिकेट बॅन केलं पाहिजे. हलालची उत्पादनं भारतात बॅन केली पाहिजेत. हलाल आणि झटका या कुठल्या मांसाचे प्रकार नाहीत, तर मांस कापण्याच्या पद्धती आहेत. हलाल या अरबी शब्दाचा अर्थ वैध म्हणजेच जे इस्लामला मान्य आहेत ते. इस्लाम धर्मात हलाल सर्टिफाईड नसलेल्या वस्तू विकत घेणं हराम मानलं जातं. मात्र हलाल सर्टिफिकेटला भारतीय अन्न सुरक्षा नियामक प्राधिकरणाची मान्यता नाही. त्यामुळे काही खासगी संस्थांच्या माध्यमातून केवळ खाद्यपदार्थच नव्हे तर सौंदर्य प्रसाधनं, वैद्यकीय साहित्यांसाठीही हलाल सर्टिफिकेट दिलं जातं. मात्र त्यासाठी किती पैसे आकारले जातात पाहूयात. हलाल सर्टिफिकेटसाठी वर्षाला 25,500 रुपये शुल्क आहे. 3 वर्षांसाठी 61,500 रुपये शुल्क आकारलं जातं. हलाल लोगो प्रिंट करण्यासाठी 20,000 रुपये शुल्क घेतलं जातं. सर्टिफिकेट नूतनीकरणाला 3 वर्षांसाठी 50,000 रुपये शुल्काची आकारणी केली जाते. आंतरराष्ट्रीय पातळीवर हलाल सर्टिफाईड उत्पादनांची उलाढाल तब्बल 5 ट्रिलियन अमेरिकी डॉलर इतकी आहे. त्यामुळे अनेक कंपन्या हलाल सर्टिफिकेट करून घेतात. मात्र शीख, राजपूत यांच्यासह अनेक हिंदू धर्मियांचा हलाल मांसाला विरोध आहे. त्यातच आता हिंदू धर्मियांसाठी मल्हार सर्टिफाईड मटणाचा पर्याय निर्माण करण्यात आलाय. मात्र हा पर्याय धार्मिक ध्रुवीकरणासाठी आहे की खरंच हलाल सर्टिफिकेटच्या माध्यमातून होणाऱ्या जिहादी मानसिकतेला रोखण्यासाठी, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर दुसरीकडे मल्हार सर्टिफाईड झटका मटणावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मंत्री नितेश राणेंवर जहरी टीका केली. काही लोकांना भारताचं अफगाणिस्तान करायचं आहे असा घणाघातच संजय राऊतांनी केला आहे.
आपल्या हक्काची मटण दुकानं जिथे 100% हिंदू समाजाचं तिथे प्राबल्य असेल, विकणारा पण हिंदू असेल, कुठेही त्या मटणामध्ये भेसळ झालेलं नसेल, जे काही चुकीचे जे काही उदाहरणं आपल्या नजरेसमोर येतात ते विहित आपल्याला हे मटण उपलब्ध राहील आणि या माध्यमातून हिंदू समाजाला अजून आर्थिक सक्षम करण्यासाठी एक महत्वाचं पाऊल हिंदुत्ववादी विचाराच्या सगळ्याच आमच्या सहकाऱ्यांनी या निमित्ताने टाकलेलं आहे. या देशाच्या काही लोकांना एक वेगळ्या पद्धतीनं पाकिस्तान किंवा अफगाणिस्तान करायचं आहे. सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग घेतला तेव्हा हा देश स्वतंत्र झालेला आहे. त्यात ना भारतीय जनता पक्ष होता, ना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ होता, आणि जे आता एक खटके झटके उटके करतायत ना त्यांचे बापदादेसुद्धा कोणाचेच नव्हते, हे तुम्हाला मी सांगतो आहे. धार्मिक स्थळांवरच्या भोंग्यांबाबत फडणवीसांनी मोठा निर्णय घेतला. सरसकट भोंग्यांची परवानगी कुणालाही देणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. भोंग्यांचा आवाज वाढवला तर गंभीर कारवाई करण्याचे निर्देशही फडणवीसांनी दिलेत. भोंग्यांच्या आवाजाच्या परवानगीची तपासणी करण्याची जबाबदारी पीआयची असेल असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. भोंग्यांना रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत परवानगी नाही. 55 डेसिबल आणि 45 डेसिबलचं उल्लंघन केल्यास कारवाई होणार. नियम मोडल्यास पुन्हा कधीच भोंग्यांना परवानगी दिली जाणार नाही. तंतोतंत पालन होत आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी पीआयची असेल. पोलीस निरीक्षकानं प्रार्थना स्थळाला भेट देऊन तपासणी करावी. भोंगे रात्री 10 वाजेपासून सकाळी 6 वाजेपर्यंत बंद असले पाहिजेत. सकाळी 6 ते रात्री 10 या कालावधीत दिवसा 55 डेसिबल आणि रात्री 45 डेसिबल आवाजाची मर्यादा असली पाहिजे, त्यापेक्षा अधिक मर्यादा त्याची असू नये. अशा प्रकारचे काही निर्देश आपल्याला देण्यात आलेले आहेत. याचं तंतोतंत पालन होतं आहे की नाही याची जबाबदारी संबंधित पीआयची असेल. पीआयने प्रत्येक प्रार्थना स्थळात जाऊन हे चेक केलं पाहिजे की भोंग्याची परवानगी घेतली आहे की नाही. आणि आता जाऊया ठाण्यामध्ये. ठाणे जिल्ह्यात नाईक विरुद्ध शिंदे हा संघर्ष पुन्हा एकदा समोर आला. कल्याणमधील 14 गावं नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्याच्या निर्णयाला वनमंत्री गणेश नाईक यांनी विरोध केलाय. त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून गावं समाविष्ट करू नये अशी मागणी केली. 14 गावांच्या समावेशामुळे नवी मुंबई महापालिकेवर 6000 कोटींचा आर्थिक भार पडेल असं गणेश नाईक यांचं म्हणणं आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 14 गावं नवी मुंबईमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला होता. त्याला आता मात्र गणेश नाईक यांनी विरोध केलेला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आता काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. आणि यानंतर बातमी अजित पवारांच्या राष्ट्रवादी संदर्भातली आहे. विधान परिषदेवर अजित पवार कुणाची वर्णी लावतात याची उत्सुकता आहे. राजेश विटेकर विधानसभेवर गेल्यामुळे परिषदेमध्ये आता राष्ट्रवादीची 1 जागा रिक्त आहे आणि त्या एका जागेसाठी पक्षातील 100हून अधिक इच्छुकांचे अर्ज आलेत. मात्र अजूनही त्या संदर्भात कुठलाही निर्णय झालेला नाही. पुढच्या 2 दिवसात निर्णय होण्याची शक्यता आहे. तर अजित पवारांकडून विधान परिषदेसाठी कुणाची नावं चर्चेत आहेत ते देखील पाहूया. विशांत सिद्दीकी, संग्राम कोते पाटील आणि आनंद परांजपे. तर भाजपकडून विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी 3 उमेदवार रिंगणात असणार आहेत आणि या 3 उमेदवारांची यादी दिल्लीला पाठवण्यात आली आहे. विधान परिषदेच्या 5 जागांपैकी 3 जागा भाजप लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपकडून दादाराव केचे, अमरनाथ राजूरकर आणि माधव भंडारी यांना संधी दिली जाण्याची ही शक्यता आहे. माधव भंडारी भाजपचे ज्येष्ठ नेते, दादाराव केचे देखील भाजपचे नेते आहेत. तर अमरनाथ राजूरकर हे भाजपचे ज्येष्ठ नेते असून या तिघांना विधान परिषदेसाठी भाजप संधी देणार असल्याची शक्यता आहे. तर वळूया पुढील बातमीकडे. धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी मृत महिलेच्या नावे जमीन हडप केल्याचा खळबळजनक आरोप माजी आमदार अनिल गोटेंनी केलाय. मृत महिलेच्या जागी दुसरी महिला उभी करून रावल यांच्या जयचंद्र ॲग्रो इंडियानं जमीन खरेदी केली असून मुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रिमंडळात भूमाफिया मंत्र्यांचा समावेश आहे असाही आरोप अनिल गोटेंनी केला आहे.
त्या जयकुमार ॲग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने क्षेत्र 10 एकर 19 गुंठे अस्तित्वात नसलेल्या महिलेकरच्या नावाने बोगस बहिरा उभी करून यांनी हे खरेदी केले आहे. याबद्दल ज्यांनी ही बोगस खरेदी केली त्यांच्या विरुद्ध सिंदखेडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 103/12 हा गेल्या 13 वर्षापासून दाखल झाला आहे. वळूया पुढील बातमीकडे. माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसनं आता त्यांच्यावर जोरदार टीका केली. रवींद्र धंगेकर पुण्यातील वाल्मिक कराड असल्याची तिखट टीका काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदेंनी केली. ससून, पब आणि ड्रग्ज हे आंदोलन धंगेकरांनी आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी केलं, त्यात काँग्रेसचा अजेंडा नव्हता असा आरोपही अरविंद शिंदेंनी केलेला आहे. ह्याच्यापेक्षा जास्त पुरा मी स्पष्ट न बोललेलं बरं आहे, पण मी आपल्याला तेच सांगितलं. ससून हॉस्पिटलमध्ये पाटीलच्या ड्रग्जचा विषय असेल किंवा पोर्शेचा विषय असेल, हा पुढं का नेला गेला नाही हाच प्रश्न माझा आहे. आणि आज जो तो व्हिडिओ आला आहे त्या व्यक्तीबद्दल तर अनेक अशा गोष्टी आहेत. हे तर फक्त ते काय म्हणतात आकाचा आका कोण आहे असं विचारायला गेलं तर धसांच्या भाषेमध्ये तसं होईल की तो वाल्मिक कराड आहे का काय त्यांचा. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरच्या जामिनावर उद्या सुनावणी होणार आहे. कोल्हापूर कोर्टात त्याच्या जामिनावर सुनावणी झाली. प्रशांत कोरटकरच्या जीवाला धोका असल्यामुळे त्याला प्रत्यक्ष न्यायालयामध्ये हजर करायचं की नाही की त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करायचं याबाबतचा निर्णय उद्या कोर्ट घेणार असल्याचं आजच्या सुनावणी दरम्यान सांगण्यात आलेलं आहे. आरोपीनं कोर्टात हजर व्हावं अशी मागणी सावंत यांचे वकील असीम सरोदे यांनी कोर्टात केलेली आहे. कोरटकरनं अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टामध्ये अर्ज केला होता, मात्र हायकोर्टानं त्याची याचिका फेटाळली आणि सत्र न्यायालयामध्ये सुनावणीचे आदेश दिलेले आहेत. तर यावेळेस कोर्टात दोन्ही बाजूच्या वकिलांचा काय नेमका युक्तिवाद झाला पाहूयात. असीम सरोदेंनी आरोपीनं आधी कोर्टात हजर व्हावं असा युक्तिवाद केलेला आहे. तर पोलिसांना मोबाईल देताना मोबाईलमधील डेटा डिलीट केला असं देखील इंद्रजित सावंत यांचे वकील असीम सरोदे यांनी कोर्टात युक्तिवाद करताना म्हटलंय. एकीकडे म्हणताय तो माझा आवाज नाही, दुसरीकडे मोबाईलमधील डेटा डिलीट केला. तर सौरभ घाग कोरटकरचे वकील आहेत आणि त्यांनी इतर गोष्टींचा विचार करून आमचा अंतरिम जामीन यापुढे देखील मंजूर करावा असं म्हटलेलं आहे. 8 दिवस झाले, 10 दिवस झाले, एखादा हा चिल्लर माणूस पोलिसांना सुद्धा सापडत नाही. आणि माझी पहिल्यापासूनची धारणा आहे की माननीय मुख्यमंत्री हे शिवप्रेमी आहेत, सगळे उपमुख्यमंत्री शिवप्रेमी आहेत. कालसुद्धा तिने अनेक घोषणा केल्या शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या बाबतीत, आणि ज्यांनी घाणेरडे विधाने केलेत त्यांना त्यांनी तातडीनं कारवाई करायला पाहिजे. महाराष्ट्रात म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काल सोकवता कामा नये अशी जी एक म्हण आहे ती होता कामा नये, एवढंच माझे याच्याबद्दल म्हणणं आहे. आणि आता साम टीव्हीची एक एक्सक्लुझिव्ह बातमी आहे. विद्यार्थी आणि पालकांसाठी ही मोठी महत्त्वाची बातमी, कारण सीबीएसईच्या धर्तीवर इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग 1 एप्रिल पासून भरवण्यात येणार आहे. आणि त्या दृष्टीनं राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं तयारी सुरू केली आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना वर्षातील 220 दिवस शाळेत शिकणं शक्य होणार आहे. उन्हाळी सुट्टी 1 मे पासून दिली जाणार आहे, तर 10 ते 15 जून पासून पुन्हा शाळा सुरू होतील. मात्र विदर्भ मराठवाड्यामध्ये एप्रिल महिन्यात प्रचंड उन्हाचा तडाखा जाणवतो आणि त्यामुळेच या निर्णयाचा पालक वर्गाकडून विरोध होऊ लागलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना भर उन्हात शाळेत बोलावून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देण्याचा हा तुघलकी निर्णय नेमका कुणी घेतला हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. 1 एप्रिलला ऐन उन्हाळा असतो. या उन्हाळ्यामध्ये कडक उन्हाळ्याच्या परिस्थितीत राज्य सरकार अशा प्रकारचा निर्णय घेणं हे अत्यंत चुकीच्या पद्धतीचे आहे. एप्रिल महिना म्हटला म्हणजे आता मार्चमध्येच इतकं टेम्परेचर आहे, आताच पाण्याची इतकी कमतरता वाटायला लागली, डिहायड्रेशन मुलांना दुपारपर्यंत व्हायला लागतं, तर एप्रिलमध्ये तो त्रास होणारच आहे मुलांना. त्यामुळे या विचारावर म्हणजे गव्हर्नमेंटने या निर्णयावर विचार केला पाहिजे.
तर हा तुघलकी निर्णय नेमका यावर सरकार काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. वळूया पुढील बातमीकडे. बातमी शिक्षकांसंदर्भातली आहे. शिक्षकांच्या सुट्टीवर सरकारचा डोळा आहे. होय, कारण शालेय शिक्षण विभागानं शाळांमध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान वाढवण्यासाठी शाळांमध्ये कृती कार्यक्रम आखलाय. 5 मार्च ते 30 जून दरम्यान 2री ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाचा विद्यार्थ्यांना किती फायदा झाला याची तपासणी शिक्षकांनी करायची आहे. शिवाय विद्यार्थ्यांना कमी गती असलेल्या विषयांसाठी विशेष उपाययोजना शालेय वेळेमध्येच करायच्या आहेत. पायाभूत साक्षरता संख्याज्ञान वाढवण्यासाठी हा निर्णय आहे असं इथं सांगण्यात आलेलं आहे. 5वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी प्रयत्न होणार आहे. शिक्षकांनी मुलांसोबत संपर्कात राहणं अपेक्षित आहे. त्यामुळे उन्हाळी सुट्टीत हा कृती कार्यक्रम आखण्यात आलेला आहे. शिक्षकांची उन्हाळी सुट्टी यामुळे जाणार असल्याची शक्यता आहे. उन्हाळी सुट्टीत शाळांमध्ये कृती कार्यक्रम आखण्यात आलेला आहे. वळूया पुढील बातमीकडे. माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे पुन्हा अडचणीत आलेले आहेत. साम टीव्हीनं आरोग्य खात्याचा एक मोठा घोटाळा उघड केला. पाहूयात नेमका हा घोटाळा काय आहे आणि या घोटाळ्यामुळे तानाजी सावंतांचं टेन्शन का वाढलंय. राज्यात आरोग्य खात्यातला आणखी एक मोठा घोटाळा समोर आलाय. माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या काळात घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येतोय. तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी 35 कोटींच्या 100 शववाहिका खरेदी केल्या होत्या. मात्र शेकडो कोटींच्या या शववाहिका पुण्याच्या नायडू हॉस्पिटल बाहेर धूळ खात पडल्या. त्यामुळे या खरेदीत काही गैरव्यवहार तर नाही ना, असा सवाल उपस्थित केला जातोय. याबाबत ठाकरे गटाचे माजी मंत्री आदित्य ठाकरेंना विचारलं असता त्यांनी खोचक प्रतिक्रिया दिली. ॲम्ब्युलन्सचा घोटाळा झाल्यासमोर आलाय. शेकडो ॲम्ब्युलन्स खरेदी केल्या, करोडो रुपयाच्या केल्या. एकही ॲम्ब्युलन्स दिली नाही, एकही ॲम्ब्युलन्सचा उपयोग झाला नाही, पैसा गेला पण नाही. ॲम्ब्युलन्स मला वाटतं खेकड्यांनी खाल्ले असतील. राज्यातल्या अनेक ग्रामीण रुग्णालयांमध्ये ना ॲम्ब्युलन्स आहेत ना शववाहिका. यामुळे रुग्णांचे आणि नातेवाईकांचे हाल होत असतात. मात्र पुण्यातल्या या 100 धुळखात पडलेल्या शववाहिका म्हणजे ग्रामीण भागातल्या वंचितांच्या जखमांवर मीठ चोळणाऱ्या आहेत. वळूया पुढील बातमीकडे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तरी आपुल्या घरात हाल सोसते मराठी असं म्हणायची वेळ आलेली आहे. कारण पुन्हा एकदा मराठीत बोलणार नाही, तुम्हीच हिंदीत बोला असं वक्तव्य एअरटेलच्या एका मुजोर कर्मचाऱ्यानं केलेलं आहे. मुंबईत चारकोप इथल्या एअरटेल गॅलरीत हा सगळा प्रकार घडला. मराठी बोलणं गरजेचं नाही असं उद्धट वक्तव्य या कर्मचाऱ्यानं केलेलं आहे. यानंतर ठाकरे गटानं आक्रमक भूमिका घेतली. मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या एअरटेल कर्मचाऱ्यावर कारवाई करा, अन्यथा मुंबईत एअरटेल गॅलरी दिसणार नाही असा इशारा ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रेंनी दिलेला आहे. मला क्या महाराष्ट्रभर हा प्रकार घडलेला आहे, कळतोय लोकांना. किती लोकांना आम्हाला जबाब द्यावा लागतोय. माशी नीट बोलून जावा, पण ते अजून सॉर्ट आउट नाही करून दिला. मी बोलतायत मला वळूया पुढील बातमीकडे. भारतासारख्या मोठ्या डिजिटल बाजारपेठेत उपग्रह इंटरनेट सेवांचा विस्तार होण्याच्या दिशेनं मोठी पावलं उचलली जात आहेत. आणि या पार्श्वभूमीवर भारतीय एअरटेल कंपनीनं थेट स्पेस एक्स या अवकाश संशोधनात काम करणाऱ्या कंपनीशी एक मोठा करार केला आहे. या कराराअंतर्गत भारतात स्टारलिंक सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करण्यात येणार आहे. आणि हा करार म्हणजे एलॉन मस्क यांची भारतातली महत्त्वाची आर्थिक गुंतवणूक असल्याचं म्हटलं जात आहे. एअरटेल कंपनीकडून देशभरात विशेषतः ज्या भागात त्यांची सेवा पोहोचलेली नाही तिथं विस्तार करण्यावर भर देणार आहे. विशेष म्हणजे 6 महिन्यांपूर्वी एलन मस्क यांना रोखण्यासाठी जिओ आणि एअरटेलनं एकत्र कामही केलं होतं. आणि यानंतर बातमी शत्रू राष्ट्र पाकिस्तानातून. पाकिस्तानमधील बलूच आर्मीकडून पाकिस्तानच्या जफार एक्सप्रेसचं अपहरण करण्यात आलं. 450हून अधिक प्रवाशांना यावेळेस ओलीस ठेवण्यात आलेलं आहे. तर आत्तापर्यंत 20 पाकिस्तानी जवानांना ठार करण्यात आल्याची माहिती आहे. पाकिस्तान सैन्याकडून 12पेक्षा जास्त हेलिकॉप्टरच्या मदतीनं सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं आहे. बलूच आर्मीनं जफार एक्सप्रेसचं अपहरण करताना मोठ्या प्रमाणात गोळीबार केला. त्यामध्ये एक्सप्रेसच्या पुढील बाजूस स्फोट झाल्याची माहिती देखील आहे. स्वतंत्र बलुचिस्तानच्या मागणीसाठी पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान आर्मीकडून अशा घटना घडवून आणल्या जात आहेत. जगात पहिल्यांदाच एका
एक्सप्रेसचं अपहरण करण्यात आल्याचं इथं म्हणता येईल आणि तेही पाकिस्तानमध्ये. चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर नावाचा एक मोठा रस्ता पाकिस्तान आणि चीनने सुरू केलेला आहे की जो बलुचिस्तानच्या ग्वाडर बंदरातून निघून तो बलुचिस्तानमधून जाऊन चीनमध्ये शिनझियांगमध्ये पोहोचतो. परंतु बलुचिस्तानच्या लोकांना ते मान्य नाही. वेगवेगळे जे गट आहेत बलुचिस्तानचे ते तिथे असलेल्या चिन्यांवरती, तिथे असलेल्या पाकिस्तानी सैन्यावरती, पाकिस्तानी सैन्याच्या अर्धसैनिक दलांवरती हल्ले करतात आणि आपला राग हा व्यक्त करतात. वळूया महत्त्वाच्या बातमीकडे. तुमच्याकडे असलेलं जे सोनं आहे ते बोगस तर नाही ना? हा प्रश्न आम्ही का विचारतोय? हा रिपोर्ट पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच कळेल. कारण बोगस सोन्याची विक्री केली जाते असा दावा एका व्हिडिओमधून करण्यात आला आणि त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली आणि त्यावेळेस नेमकं काय सत्य समोर आलं पाहूयात. देखिए दोस्तों, किस तरह से सोने में फ्रॉड किया जाता है, किस तरह से प्योर सोने के बिस्किट में फ्रॉड किया जाता है. ये गोल्ड स्कैम बहुत ही बड़े स्तर पर चल रहा है. जिस तरह से इसकी फिनिशिंग, इसकी पैकिंग की आप क्वालिटी देख रहे हैं, ब्रांडेड पूरा पैकेज, पूरा ब्रांडेड. जैसे ही हमारे एक व्यापारी ने एक पास ये बिस्किट आया, उसको इसकी पैकेजिंग काटी और उसको निकाल के जब मशीन में टेस्ट करा तो इसकी प्योरिटी आ रही 0.02%. तुम्ही सोनं खरेदी करत असाल तर हा व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल. कारण तुम्ही घेत असलेल्या सोन्याचं बिस्किट बोगस असू शकतं असा दावा या व्हिडिओत करण्यात आलाय. सोन्याची बोगस बिस्किट बाजारात. तुम्ही खरेदी केलेलं सोनं बोगस तर नाही ना? व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? सोनं अनेक जण खरेदी करतात. महिलांना तर सोनं हा आवडीचा विषय. काही जण त्याचे दागिने बनवतात तर काही लोक गुंतवणूक म्हणून सोन्याची बिस्किटं खरेदी करतात आणि ही सोन्याची बिस्किटं ऑनलाईनही उपलब्ध आहेत. कधी कधी ही सोन्याची बिस्किटं बाजारभावापेक्षाही कमी किमतीत विकली जातात. मात्र हे सोनं खरंच शुद्ध असतं का, की पैसे कमावण्यासाठी व्यापारी लोकांना गंडा घालतायत? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर थेट ज्वेलर्समध्ये पोहोचले आणि हा व्हिडिओ दाखवून यात तथ्य असू शकतं का हे जाणून घेतलं. जे काय बिस्किट बार म्हणून आणला गेला एका नामांकित बार कंपनीचा, तो प्रत्यक्षामध्ये बघितल्यानंतर सोन्याचा नव्हता, तो दुसऱ्या कशाचा तरी होता. तर त्याला आपल्या सराफी भाषेमध्ये बांधीव गोष्ट म्हणतात की वरून सोन्याचा पत्रा लावला जातो किंवा काहीतरी प्रेस केलं जातं, त्याला सोन्याचा पत्रा चिकटवला जातो किंवा हॉट प्रेस केला जातो आणि ते भासवलं जातं की हे ओरिजिनल सोन्याचंच आहे. म्हणजे हे फक्त बारच्या बाबतीत होतं असं नाही, आपल्या दागिन्यांच्या बाबतीतही बरेचदा होतं. सोन्याच्या बिस्किटातूनच नव्हे तर दागिन्यातूनही फसवणूक होऊ शकते असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे ही फसवणूक टाळायची असेल तर शुद्ध सोनं कसं ओळखायचं ते देखील पाहूयात. त्या व्हिडिओमुळं तुम्ही खरेदी करत असलेलं सोनं जरी ते ब्रँडेड असलं तरी ते खोटं असण्याची शक्यता निघू शकते. ते सोनं खोटं निघू शकतं. कॅरोटोमीटर नावाचं एक मशीन आहे ज्यामध्ये सोन्याची शुद्धता तपासली जाते आणि त्यावरून सोनं खरं आहे खोटं आहे किती शुद्ध आहे हे तपासलं जाऊ शकतं. हे कॅरोटोमीटर आहे. याच्यामध्ये आजच्या पद्धतीनं सोनं ठेवण्यात येतं आणि या कॅरोटोमीटर तुम्हाला या कॉम्प्युटरची जी स्क्रीन आहे त्यावरती सांगतं की हे सोनं किती कॅरेटचं आहे. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. डुप्लिकेट वेबसाईटवरून ग्राहकांची फसवणूक होऊ शकते. फसवणूक टाळायला ओळखीच्या ज्वेलर्सकडूनच सोनं घ्यावं. ग्राहकांनी दागिन्यांवरचे हॉलमार्क तपासून घ्यावेत. हॉलमार्कवरील HUID नंबर क्रॉस चेक करून घ्यावं. कॅरेटोमीटरनं सोन्याची शुद्धता चाचणी करावी. कमी किमतीत सोनं मिळतंय म्हणून लालचीला बळी पडू नये असा सल्ला ज्वेलर्सकडून देण्यात आलाय. सगळेच व्यापारी बोगस सोनं विकतात असं नाही. मात्र काही लोक पैशांसाठी ग्राहकांना बोगस सोनं देऊन त्यांची फसवणूक करत असल्याचा दावा आमच्या पडताळणीत सत्य ठरलाय. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज.